सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि या मातृसंस्थेचे आम्ही पाचदार आहेत. कलगीतुरा समन्वय समितीच्या नियमानुसार आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराटे बुवा यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचे.
हेल्प 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 चेक 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 हेल्प. सर्वांना आवाज जातोय ना मित्रांनो? आलो आलो. अरे गारटलं की काय पावसामुळं? नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुतावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे. नजरेत तुझ्या स्वतःला पावे. जिथे सावली फुल जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना. मला साथ देशील ना. माझा होशील ना. माझा होशील ना. माझा होशील ना. माझा होशील ना. हे रसिका, तुझ्यासाठी कवन सादर करतोय. तुझे हे रसिका हे मायेचे वारे प्रेम मंदार दुनिया या हृदयी तू बसावे. तुझे रूप माझ्या या नैनी दिसावे. मुखी गीत गाता सुरानी हसावे. कृपेची आस माझी आहे तुझ्याशी. मायेची सवय तू होशील ना. तुझ्या चरणाशी घेशील ना. साथ प्रेमाची देशील ना. साथ प्रेमाची देशील ना. साथ प्रेमाची देशील ना. साथ प्रेमाची देशील ना.
अवी अनिल कला मंच आणि त्याचे निर्माते अनिलजी गराडे साहेब यांना खूप खूप मी या कार्यक्रमासाठी तुम्ही मला जी संधी दिली मी तुमचा खूप आभारी आहे. तसेच कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी ज्या कोकणातील सर्व शाहिरांना तळागाळातील शाहिरांना वरती आणण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामध्ये मी देखील आहे असे आमचे माऊली दिनेश दादा कुतरकर साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे गुरुवर्य चंद्रकांत धोपट साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच जी ही शाखा मला उपलब्ध करून दिली ते म्हणजे मंगेश यादव बुवा. तसेच माझे गुरुवर्य इथे आज आलेले नाही आहेत तरी पण मला जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते म्हणजे विजयजी गोडेकर साहेब. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. सचिनजी धुमक साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कोल्हापते साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या शाहिराचं नाव मोठं करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे दादा गोपाल दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मुलांचं नाव राहून गेलं. या मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे काय ज्या चुका होतील त्या तुम्ही मान्य करून घ्या. मला आज दुलकीला साथ करतोय ओंकार दादा पेरसनकर नेहमी माझ्या पाठीशी असणारा माझा कीबोर्ड मास्टर रोहित फेबडे तसेच माझा पॅड मास्टर साहिल मेस्त्री बेंजोला साथ करतोय. सूरजदादा मोहिते आणि दुलकीला परत साथ करतायत आमचे गणेशदादा घाणीकर. बुवानी आज बीएससी टीम आणलेली आहे त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर प्रशांतजी गराडी बुवा तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा राहून गेला. पहिला कार्यक्रम आहे बुवा थोडा चुका होणार तर चुका तुम्ही पदरात घ्या माझ्या. आणि बुवानी बीएससी टीम आणलेली आहे बुवा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पण बुवा कुठेतरी काय ऐकलंय कारण का बुवांचे कार्यक्रम भल्या भल्या मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत झाले आणि त्या शाहिरांसोबत त्यांच्या होम पोलिशन टीम सोबत कार्यक्रम केले. परंतु आज हा कार्यक्रम शुभम माटांसोबत आहे त्यामुळे बुवा टीम दुसरी घेऊन आले. बुवा कुठेतरी गारटलंय एवढं नक्की आहे. बुवा स्वतःची टीम तयार करून आणले. ही पोरं नवीन आहे रंगमंचावर कधी आलेली नाही. आमचा कीबोर्ड मास्टर असेल ढोलकीवाला असेल पहिल्यांदा आणलंय. जसा शुभम माटाला या मुंबई रंगमंचावर पहिला आलाय तशी ही पोरं सुद्धा नवीन घेऊन आणलोय. तुमच्यासाठी बुवा दुसरे काही आणलेले नाही आहे. सवायला सुरुवात करतो.
या शाहिराचं नाव झाले ते या सारे नाव या रसिका प्रेक्षकांमुळे झाले. म्हणून हे पहिलं कवन रसिकांच्या चरणावर समर्पित करतो. हे रसिक राजा खरा देव हे माझा, कृपा केली तुया लेकरावर, कृपा केली तुया लेकरावर, आज घडलो या लेकरसिका तुझ्या दारावर, आज घडलो या लेकरसिका तुझ्या आधारावर.
सूर्यकांत अखंड मंगल घडण्याचा बोल भजन शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्यानंतर नाव राहून गेलं. गडसी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसे या कार्यक्रमाचे जे विशेष सहकारी आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स, आमचा एसआर दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाही मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे जगन्नाथ शाही सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवांनी रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजले त्याला 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काय मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी गिरली म्हणतात, गिरली. व्हिडिओ आहे बुवांचा इंस्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इंस्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरली माझी, जिरली म्हणतात, चांगली जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेझल्टच जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहे आमची अयोध्या? बरोबर ना? रेझल्टला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत कोणी कार्यक्रम केला नाही, तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी वेगळं काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काय तरी वेगळं करणार आहे, व्हिडिओ मध्ये सांगतात आहे. पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. आज सर्व मुंबईकर वाट बघतोय त्या 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहेत, तरीही सर्व कोकणकर वाट बघतो त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा.
जाई पावसाच्या धारा हर्षिती तन्मना पावसाच्या धारा हर्षिती तन्मना ओढ तुझी लागली जना हे जना ओढ तुझी लागली जना दर्शन कधी श्री गणा दर्शन कधी श्री गणा Oh
चंद्रकांतजी ढोपट आणि यांचे शिष्य शाहीर प्रभाकरजी ढोपट साहेब यांनी देखील मला खूप सहकार्य केले. त्यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तसेच विके फोटोग्राफी यूट्यूब चॅनल विजय कांबळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. स्तवन आणि गण झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणी गण. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुला म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवाली शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुरेवाली शाहीर माझी प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कानाची बाजू घेणार. परंतु ही जरी बाजू मांडत असताना त्या राधा कृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कानाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ते वर्षाचे असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कानाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला राग लागता कामा नये. आणि असं असतानाही राधेनं कानावर खूप प्रेम केलं. परंतु काना या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु काना तू गेला परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. काय रे काना, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्याल तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेला तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. माझ्या
मंडळ परचुरे वेल्हेवाडी, ज्या मंडळातून मी वरती आलो ते मात्र मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरे वेल्हेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्हे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आले आहे. तसेच नवनिर्माण मंडळ परचुरे वेल्हेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे. अधिरा आणि ओजस्वी पुनल वेल्हे, अधिरा ओजस्वी पुनल वेल्हे यांच्याकडून शाहीर शुभम माटर काका यांसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सागर नांगरकर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सिद्धेश पिंगळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि त्यांचं फरमाईश आहे गणराया हे विश्वंभर, ही फरमाईश त्यांनी घ्यायला सांगितलंय. समृद्धी घाणेकर हिच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी शाहीर संजय पेजले संकल्पी आई जीवदानी कलामंच फाउंडेशन शाहीर भिकाजी बुवाड आयोजित शाहीर मंगेश यादव विरुद्ध शाहीर भिकाजी लांबोरगोवा यांचा महामुकाबला शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता साईनाथ नगर विरार येथे होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोहर वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रेया देवेंद्र वेल्हे, श्रेया देवेंद्र वेल्हे हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिवराम माटर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अवनी आणि आराध्य माटर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नाथ मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुरळवरून खास या कार्यक्रमासाठी
अप्पा फटकाळे साहेब आलेले आहे. तसेच शाहीर विशाखी पंधरे बुवा तुम्हाला देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो. यांकडून 251 रुपयाचा पारितोषिक काढला आहे. तसेच ग्रंथोपासक सावंत माऊली संदीपजी सावंत माऊली या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं नाव राहून गेलं. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच कोकण हॅलो. तसेच ओंकार नृत्य कला पथक कोंडगोस कातळवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आम्ही सतत आभारी आहोत. धन्यवाद. सरिता दीपक वेल्हे हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जास्वंदी कळी या गाण्यासाठी ही फरमाईश घ्यायची आहे. घेऊया. वेळेचं भान राखून सर्व करायचं आहे. सर्वप्रथम आम्ही आमच्या हॅलो. कलगीतुराचा सामना म्हटला की मूळ गावा असतो तो प्रश्नोत्तरी. स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता आपण वळतो ते प्रश्नाकडे. आम्ही मोळे कवी भानुदास घराण्याचे वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नतुदत्ताराम यांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी. आमच्याकडे एक सिस्टम आहे की संपूर्ण रत्नागिरीतील शाखांना एकच प्रश्न दिलेला आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय कराटे बुवा विजय बुवा असू देत किंवा इतर कोणत्याही शाखा असू देत, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. बुवांकडे बरेच वर्ष प्रश्न गेलेला आहे. परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला भूती देऊन कोणी उपदेश केला. बुवा बरीचशी मंडळी प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक वचनी दिलं जातं, अनेक देवांची नावं सांगितली जातात. परंतु आमचा प्रश्न बुवा जरा समजून घ्या. कोणत्या देवाला शरण गेला, देवाला नाही विचारत आम्ही, देवाला शरण गेला आणि त्याला भूती देऊन कुणी उपदेश केला. आम्ही सिंगल वचनी विचारतो, एक वचनी आम्ही प्रश्न उत्तर विचारतोय. एक वचनी उत्तर द्या. ग्रंथाची टीप दिलेली आहे. अध्याय 6 ओवी नंबर 43-44 वरील कथा पाठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही. बुवांना चांगला अभ्यास करून आलेले असतील. बुवांचे पितृ सन्माननीय कराटे माऊली यांना देखील हा प्रश्नाचा केलेला होता आणि त्यांच्या नंतर बुवानी सुशांत बुवानी चांगला अभ्यास केलेला असेल आणि आज आमच्या प्रश्नाला हात घालतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील वारीला सुरुवात करतो. धन्यवाद. एक फरमाईश घेतो. जास्वंदी कळी जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली.
तर खरं तुम्ही मला वाढवून द्यायला पाहिजे होता. सिद्धेश शिंदे यांच्याकडून देखील फरमाईश आली होती करणार आहे विश्वंभर. दादा दुसऱ्या बारीला घेऊया कारण का शेवटची 5 मिनिटं राहिले. तसेच आमचे गोपाळ दादा करंडे ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. रियांश पाटील यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. रवींद्र वेल्ले यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नाली माटर हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक. वैष्णवी माचुरे हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. देवगण घाणेकर याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. वेळ थोडा राहिला आहे. प्रश्नपत्र जातोय. तसेच माझे काका सुहास घाणेकर गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे. त्यांचा देखील मी आभारी आहे. आमचा प्रश्न नाही हा जवाब या बुवाकडे की तुम्ही गावा. तुझा बुवा जरी हा लिंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला या शुभमुवाचा जरी हा लिंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला तरी बुवा तुमच्या धावा काढून जाणार. अनुभव कमी आहे. बुवानी मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत कार्यक्रम केले पण बुवा हा देखील शाहीर काही कमी नाही. आमचा प्रश्न नाही हा नवा या बुवा आपल्याची तुम्ही गावा. आमचा प्रश्न नाही हा नवा या आपल्याची तुम्ही गावा. जर तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा. वैभव कोकणकर पंडितांचा महाराजा मी कोकणी साई यांकडून 200 पारितोषिक आलं आहे. तसेच युगांती कळमटे यांकडून 201 रुपयाचे पारितोषिक आहे. आला गंगाच्या आला या गाण्यासाठी
थोडं वेळेचं भान आहे, त्यामुळं या वारीमध्ये फरमाईश होणार नाही. पुढच्या वारीमध्ये नक्की फरमाईश पूर्ण केली जाईल. परंतु माझ्या आयुष्यातील पहिलं गाणं जे आला रंगाचा आला आहे, या गाण्यामुळं माझी ओळख या मार्केटमध्ये झाली. त्या गाण्याची फरमाईश मी नक्की देणार. नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग, इंद्रधनुची कमानी यवल्या किंबासमानी, ओला गंगमातीचा सांगून गेला जीवा सुखावला. आला गणराजा आला, माझा गणराजा आला. आला गणराजा आला, माझा गणराजा आला. बुवा, तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या वारीला खूप खूप शुभेच्छा देतो. बुवानी स्टेटस टाकलाय, शक्तीवाले आवाज करणार पण तुरेवाले नाही ऐकणार. बुवा, शक्तीवाल्यांचा आवाज ऐका, आवाज करा जरा. बघा बुवा, ऐकायला काय बुवाला गेला, ऐकायला गेले. काय झालं, सुरुवातीला पावसामुळे थोडा आवाज कमी होता, त्याच्यामुळं तिकडे पण एनर्जी कमी होती. आता आवाज वाढलाय. आता बुवा बघा शक्तीवाल्यांचा आवाज कसा आहे तो. मी ते पहिली वारी संपली असे जाहीर करतो. बुवांना पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, पुन्हा एकदा सर्व मागावर्ती प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या पावसाचे 2 दिवस होते तरी पण आपण ही उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी शक्ती दोऱ्याचा हा जंगी सामना, तर्ही दोऱ्याचा हा जंगी सामना सादर होतोय. त्यामध्ये शाहीर शुभम माटल, युवा शाहीर, मुंबई रंगमंचावर यावा ही आमची इच्छा होती आणि ती आज खरोखर या ठिकाणी चांगल्या आवाजात संपन्न झाली. शुभम, तुला पुढील आयुष्यासाठी आमच्या अभिनय कलामंचातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तू म्हणालास की माझ्यासाठी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं जास्त हवी. बाळा, हा तुझ्यासाठी थाट आहे आजचा, हा खऱ्या अर्थाने. पण हे मुंबई रंगमंच आहे आणि हा मुंबई रंगमंच आहे आणि तो वेळेत थोडासा, कारण प्रत्येकाला घरी जायचं असतं, आपल्यासाठी ही वेळ देऊन आलेत लोक, तर त्यांचं खरोखर उत्तम असं आज या ठिकाणी शुभमच्या आवाजात मनोरंजन झालंय आणि त्याबद्दल मी आमच्या कलामंचातर्फे तुझं हार्दिक स्वागत करतो आणि तुझा सत्कार करतो. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि या शाहीर शुभम माटलसारखे शाहीर, सोन्यासारखे शाहीर आपल्या या कोकणामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या मुंबईच्या रंगमंचापर्यंत यायलाच पाहिजे आणि आपला हा त्यांचा बुलंद आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ही सर्व जबाबदारी तुमच्यावरची आहे का ती? तर ह्या अशा सोन्यासारख्या शाहिरांना येथे सन्मानित आपण करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये हा त्याचा प्रथम कार्यक्रम आणि हा प्रथम
सहकार्य करत आहोत आणि देत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.